अलका जोशीचा नमस्कार. दिवाळीचा फराळ असा असावा. देहाच्या करंजीत सद्गुरु नामाचे सारण ठासून भरावे आणि विवेकाच्या कढईत अलगद तळावी. सदिच्छारूपी चकलीला भरपूर काटे असावेत की जेणेकरून वासनांचे असूर दूरच राहतील. भोगाचा अनारसा त्याला नामरूपी खसखस लावून थापावा व अलगद तळावा. ही नामाची खसखस जितकी जास्त तितकाच अलिप्तपणा जास्त. चिवडा म्हणजे सभोवताली असलेला समाज चटपटीत तिखट चवीचा आणि त्यातील दाणे, डाळ्या, खोबऱ्याचे काप, कढीपत्ता ही सारी मंडळी वेगवेगळ्या स्वभावाची. सर्वांना मिसळून घ्यायचे पण स्वतःला अलिप्त ठेवायचे. सरते शेवटी लाडू. सगळ्यांना गोड करून व गोड आठवणी ठेवत पुढे जायचंय. या सगळ्या क्रियांमध्ये साधकाला स्वतःला तावून, भाजून, तळून आणि शेवटी साऱ्या वासनांचा गोळा करून लाडू रूपाने त्या परमेश्वर सद्गुरूंना अर्पण करून देहाचा नैवेद्य दाखवून टाकायचा.